आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। जत नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार माननीय हर्षवर्धन संजय कांबळे व नजबा अजय सती यांचा प्रचार शुभारंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून झाले। त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, महाराष्ट्र राज्याचे सचिव जगन्नाथ ठोकळे व संजय कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना काय भावना व्यक्त केल्या ते पाहूया। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालून या ठिकाणी आमचे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात आणि सांगलीहून आलेले सर्वच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो। गेले 35 वर्ष दलित पॅंथर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून आम्ही जत शहरामध्ये भरपूर कामं आहोत। शहरे आठवले साहेबांनी 6 लाखाचा निधी दिला, या उद्यानामध्ये 30 लाखाचा निधी दिला। कालच केंद्रीय मंत्री आठवले साहेबांची भेट झाली आणि आम्ही त्यांना इथली प्रभाग क्रमांक 4 ची हकीकत सांगितली। तर आठवले साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय, प्रभाग क्रमांक 4 मध्ये जितका निधी लागेल तितका निधी मी देईन। मग त्यामध्ये मरगुबाई गल्ली, दत्त कॉलनी, आंबेडकर नगर, पारधी वसाहत या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने निधी देण्याचं मान्य केलंय। या आंबेडकर उद्यानमध्ये या ठिकाणी देखील सुशोभीकरणासाठी निधी देणार आहे। त्याच पद्धतीनं आंबेडकर चौक आणि आपल्या आनंद कांबळे यांच्या घराजवळ 2 कमानीसाठी देखील देणार आहेत। मरगुबाई गल्ली सभागृह देणार आहेत आणि दत्त कॉलनी या ठिकाणी दत्त मंदिर सुशोभित करण्यासाठी चांगला निधी देणार आहे। त्यामुळं आमचे प्रभाग क्रमांक 4 मध्ये हर्षवर्धन संजय कांबळे आणि नजमा अजय सत्ते हे 2 उमेदवार आमचे आहेत। या दोन्ही उमेदवारांनी आतापर्यंत ग्राउंड लेवलला जाऊन काम केलेलं आहे। दीन दलित, कष्टकरी, शेतकरी, मजूर, गोरगरीब, बचत गटातल्या महिला यांच्यासाठी या दोघांनी या प्रभागात जत शहरात कामं केलेले आहेत। मी जत शहरातील या प्रभाग क्रमांक 4 मधील माझ्या माता, भगिनी, तरुणी, या वडीलधारी मंडळी या सर्वांना कळकळीची नम्र विनंती करतो, या आपला वार्ड सुधारायचा आहे आणि आपण पहा या ठिकाणी पंचरंगी लढत होत्या। मी आपल्याला आव्हान करतो, विनंती करतो की मी 3 वेळा निवडून आलो, सरपंच म्हणून काम केलंय। जत शहराचा भयानक पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होता। भविष्यामध्ये प्रत्येक घरात रोज 1 तास पाणी सुटलं पाहिजे, या माध्यमातून मी काम करणार आहे। महिलांना गारमेंटचा उद्योग देणार आहे, तरुण पोरांना उद्योग देणार आहे। या माध्यमातून तुम्ही निवडून द्या। या दोघांना त्यांचं चिन्ह आहे लिपापाच्या चिन्हावर शिक्का मारून त्यांना निवडून द्या आणि नगरपालिकेचा विकास करण्यासाठी विरोधक म्हणून आम्हाला संधी दिली तर निश्चित प्रभाग क्रमांक 4 चा विकास होणार आहे। या ठिकाणी थांबतो। जय भीम, नमस्कार, जय भारत। निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 4 मधून संजय कांबळे साहेब यांचे सुपुत्र हर्षवर्धन आणि नजमाताई या 2 उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ध्येय धोरणाप्रमाणे सर्व धर्मीय, सर्व जाती धर्मांसाठी या ठिकाणी आम्हाला काम करायचं आहे। ते काम करत असताना केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून जो काही विकास निधी आवश्यक आहे ते दररोज असताना असेल, डॉक्टर आंबेडकर नागरी विकास योजना असेल, लोकसभा अन्नपूर्णासाठी नागरी विकास योजना असेल किंवा नगरपालिकेच्या 5% रकमेतून जो काही विकास करायचा आहे तो तर विकास आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण जिल्हा नियोजन समिती असेल, पालकमंत्र्यांचा फंड असेल, आठवले साहेबांचा फंड आहे, केंद्राचा फंड आहे, तर त्या फंडाच्या माध्यमातून या ठिकाणी जत नगरीचा सर्वांगीण विकास करण्याचं काम यापूर्वी आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु जर आमचे 2 उमेदवार निवडून आले
या दोन उमेदवारांच्या माध्यमातून एक वेगळं रूप या शहराला निर्माण करून देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे विनंती आहे की नजमाताई आणि हर्षवर्धन या दोघांच्या चिन्हासमोर आपण बटन दाबून त्याला प्रचंड मताने विजय करायची विनम्र आव्हान या ठिकाणी मी करीत आहे. सर्व एकत्र आलोय. आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ आपण करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाखाली त्यांच्या पुतळ्यासमोर आपण उभं राहून आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ होतोय. RPI हा पक्ष बाबासाहेबांचाच आहे. बाबासाहेबांच्या विचारधोरणीला, बाबासाहेबांच्या विचारसरणीला आपण साथ देऊन बाबासाहेबांसोबत आपण त्यांनी ज्या काही घडवले, त्यांनी आपल्याला जे काही केलं, जे काही करून दाखवलं, त्या आपण सर्व त्यांच्या डोक्यात घेऊन, सर्व त्यांचे विचार डोक्यात घेऊन आपण हा RPI मधून लढण्याचं डोक्यात घेतले. आणि आज ह्या ठिकाणी सर्व माझ्या महिला बंधू आहेत, भगिनी आहेत, सर्वांना मी एकच सांगू इच्छितो की आपण RPI कडून लिफाफा या चिन्हावरून आपण लढणार आहे. आणि लढून एकच आपण डोक्यात एकच धोरण धरले की विकास करायचा आहे. विकास करूनच आपण या पुढं पूर्ण वार्डाचा असेल, प्रभागाचा असेल, पूर्ण प्रभागाचा विकास करूनच आपण पुढं जायचं आहे, पुढं चालत राहायचं आहे. आणि एकच डोक्यात घेऊन चालायचं आहे की काही असू दे, कसलीही अडचण असू दे, संजय कांबळे साहेब असतील, पक्षाचे सचिव असतील जगन्नाथ दादा ठोकळे, परत आपले जिल्हा अध्यक्ष असतील, सर्वजण आम्ही एकत्र येऊन ह्या प्रभागासाठी भरघोस निधी आहे आठवले साहेबांकडून आम्ही आणू. निधी आणूनच असं नाही की काम करणार नाही. निधी आणून आपण एवढं काम करू, सभागृहाची कामं करू, आपल्या कमानीची कामं करून पाण्याची समस्या जी आहे ती आपण सोडवू, मार्गी लावू. पाणी 10 दिवस येत नाही, ते पण आपण पूर्ण करू. 10 दिवस काय, एक दिवस रोजच्या रोज आपण पाणी द्यायचा प्रयत्न नाही तर खरंच करून दाखवू, सत्यात उतरून दाखवू. हे मी आश्वासन न देता मी सत्यात उतरून आणून सगळं पूर्ण करतो. धन्यवाद. जय भीम. KS न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.